शिक्षक पात्रता पेपर 2 6वी ते 8वी साठी या ठिकाणी आपण 30 प्रश्न स्पष्टीकरण सह दिलेले आहेत। यासारखीच प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात। प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक बारकाईने पहा, नोट्स लिहा। नक्कीच तुम्हाला याचा परीक्षेमध्ये भरपूर फायदा होईल आणि अगदी सेकंदामध्ये तुम्ही प्रश्न सोडवू शकाल। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा आणि या महा टीईटी मध्ये टीईटी पेपर 2 म्हणजेच टीईटी पेपर 2 म्हणजे 6 ते 8 या वर्गासाठी टीईटी पेपर 2 आणि या पेपर मध्ये गणिताची कोणती प्रश्न असणार आहेत यावरील 30 प्रश्न आणि स्पष्टीकरणे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। आपण टीईटी पेपर 1 देणार असाल, टीईटी पेपर 1 त्या सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा हे व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे, कारण टीईटी पेपर 1 आणि टीईटी पेपर 2 हे वेगवेगळे जरी असले तरी पेपर सेट करणारे किंवा जे काही मॅनेजमेंट असतं ते एकच असतं हे लक्षात घ्या। त्यामुळे समांतर प्रश्न टीईटी 1 मधील टीईटी 2 मध्ये येऊ शकतात किंवा टीईटी 2 मधील टीईटी 1 मध्ये येऊ शकतात। त्यामुळे आपण असं समजू नका की आपल्याला पेपर 1 द्यायचा आहे, पेपर 2 चे स्पष्टीकरण पाहायची गरज नाही। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे असतील तर टीईटी पेपर 1 आणि टीईटी पेपर 2 दोन्हीही पेपर स्पष्टीकरण आणि आतापर्यंत झालेले सर्व दोन्हीही पेपर मधील आलेली सर्व गणिताची स्पष्टीकरणे तुम्हाला माहिती असणं, सोडवता येणं आणि सेकंदामध्ये सोडवता येणं खूप महत्त्वाचं आहे। आणि त्या दृष्टीने आपण या ठिकाणी आज 30 गेस प्रश्न देणार आहोत। हे सर्व प्रश्न यापूर्वी आलेल्या परीक्षेला समांतर असे प्रश्न असल्यामुळे यासारखीच प्रश्न पुन्हा रिपीट होऊ शकतात हे लक्षात घ्या। तर पाहूयात आपण पहिला प्रश्न लगेच। या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतात? अतिशय सोपा प्रश्न आहे आणि सेकंदामध्ये याचं उत्तर तुम्ही सांगू शकतात। फक्त आपल्याला माहिती असलं पाहिजे की 2 परिमेय संख्येच्या दरम्यान अनंत संख्या असतात। अनंत, पर्याय क्रमांक 3। आता ही नेमकं संकल्पना काय आहे हे आपण समजून घेऊयात। तर संकल्पनेचा जर विचार केला, समजा आपण कोणत्याही 2 परिमेय संख्या रेषेवर जर पाहिल्या, समजा हे 0 आहे, +1 +2 -1 -2। आता या 1 आणि 2 च्या दरम्यान किती संख्या आहेत आपल्याला सांगता येतात। जर उदाहरण पाहिलं आपण अपूर्णांकामध्ये तर 1/2 या दोन्हीच्या दरम्यान आहे, 1/3 या दोन्हीच्या दरम्यान आहे, 1/4 याच दोन्हीच्या दरम्यान आहे, 1/5 याच दोन्हीच्या दरम्यान येतं, 1/6 याच दोन्हीच्या दरम्यान आहे। म्हणजे तुम्ही असं किती पण लिहू शकता ज्याचा 1 अंश आहे आणि छेदामध्ये 1, 1/2, 1/3, 1/4, 1/5 असं अगदी हजार, लाख, कोटी, दशकोटी, अब्ज, मिलियन, दशमिलियन असं कितीतरी संख्या तुम्ही लिहू शकतात। म्हणजे याचा अर्थ फक्त 1 ते 2 च्या दरम्यान इतक्या संख्या आहेत, लक्षात घ्या। तर आणखी याच्यापेक्षाही कितीतरी संख्या असू शकतात हे आपल्या लक्षात येईल आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे अनंत। म्हणजे कोणतंही उत्तर समजून घेत असताना त्याचं जर बेसिक तुम्हाला चांगलं लक्षात आलं तर तुमचा तो प्रश्न पुन्हा कोणत्याही पद्धतीने फिरवून विचारला तरी आपल्याला सोडवता येतो। याचा आत्मविश्वास तुम्हाला वाढणं गरजेचं आहे, तरच तुम्ही सेकंड पेपर किंवा फर्स्ट पेपर कोणताही पेपर असेल आणि गणितामध्ये तुम्हाला जर आउट ऑफ मार्क घ्यायचे असतील तर बेसिक क्लिअर असणं गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर बेसिक माहिती झाल्यानंतर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ट्रिक्स। बेसिकमुळे तुमचं गणित अचूक आणि बरोबर उत्तर येतं, तर ट्रिकमुळे तुमचा वेग वाढतो आणि या दोन्ही गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याला गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात। यानंतर पुढील प्रश्न आहे, दक्षिण व वायव्य या दिशांमधील पूरक कोनाचे माप किती? तर या ठिकाणी आपल्याला दक्षिण आणि वायव्य पुन्हा लक्षात घ्या, बेसिक वरच आपण येतोय, म्हणजे आपल्याला सर्व दिशा माहिती असणं गरजेचं आहे आणि दिशा माहित असतील तर आपण त्यामध्ये
कोण शोधू शकतो? तर या ठिकाणी आपल्याला जनरली माहिती आहे पूर्व दिशा, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. आता ही दिशा लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा तुमच्याकडे एक ट्रिक आहे. जनरली म्हणतोय, लक्षात घ्या. या ठिकाणी आपण जर आपल्या भारताचा नकाशा काढला, हा काही ॲक्युरेट भारताचा नकाशा नाही, लक्षात घ्या, पण एक अंदाज या पद्धतीने आपल्या भारताचा नकाशा जर असेल तर आपल्याला माहिती आहे आपल्याकडे मोसमी वारे येतात. पहा, या ठिकाणाहून पाऊस पडतो आपल्याला, तर ही दिशा नैऋत्य असते, हे लक्षात आहे आपल्याला, नैऋत्य दिशा. त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये या ठिकाणी एक छोटी छोटी राज्य आहेत. या सर्वांचे जे नाव आहेत त्याला आपण ईशान्येकडील राज्य असं म्हणतो. ईशान्येकडील राज्य. आणि भारताच्या या दिशेला पाकिस्तान आहे आणि ही वायव्य सरहद आहे, हे आपल्याला लक्षात असावं. वायव्य म्हणजे हे सांगण्याचं कारण काय आहे की आपल्याला उपदिशा विसरता कामा नयेत. आणि जर उपदिशा विसरल्या तर आपल्या लक्षात आलं पाहिजे पाऊस या दिशेने आपल्याला मोसमी वारे मिळतात, तर हा नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पाऊस पडतो. भारताच्या या ईशान्य भागामध्ये छोटी छोटी राज्य आहेत, म्हणजे हे ईशान्य दिशा आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ही दिशा ईशान्य. म्हणजे भारताचा नकाशा जरी समोर तुमच्या लक्षात आला तर वरची बाजू हिमालय पर्वत उत्तर असणारच आहे. म्हणजे मुख्य दिशा तुमच्या लक्षात राहायला काही अडचण नाही, परंतु उपदिशा लक्षात राहण्यासाठी जर तुम्ही हा नकाशा तुमच्या डोळ्यासमोर आणलात, ईशान्य या ठिकाणी नैऋत्य मोसमी वारे, या ठिकाणी पाकिस्तान आहे या बाजूला, म्हणजे या ठिकाणी असेल ही वायव्य, आणि राहिलेली उपदिशा आग्नेय. म्हणजे ही संकल्पना आपल्या लक्षात राहावी म्हणून या ठिकाणी तुम्हाला मी छोटीशी ट्रिक सांगत आहे. तर या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे प्रश्नामध्ये दक्षिण व वायव्य. तर दक्षिण दिशा आणि ही आहे वायव्य दिशा. तर यामध्ये हा कोन होतो. आता या कोणाचं माप काढत असताना ज्या मुख्य दिशा असतात किंवा ज्या दोन उपदिशा असतात सलगच्या, तर हा 90 अंशाचा कोन आहे आणि हा पुढचा 45 अंशाचा. म्हणजे दक्षिण टू वायव्य जर एकूण कोन पाहिला आपण 90 अधिक 45 अंश बरोबर 135 अंश. आता या दिशामधील आपल्याला पूरक कोन शोधायचा आहे, म्हणजे 135 चा पूरक कोन, आणि 135 चा पूरक कोन काढत असताना 180 वजा 135 करावं लागेल, म्हणजे उत्तर येईल 45 अंश. म्हणजेच पूरक कोन असेल पर्याय क्रमांक 3. तर या दिशामध्ये जो कोन होतो या कोनाचा पूरक कोन आहे 45 अंश. तर या ठिकाणी दिशावरचे प्रश्न तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीने सोडवू शकाल. यानंतर पुढील प्रश्न आहे, आकृतीत रेषा PQ P समांतर Q, तर B बरोबर किती? तर पहा, हे P आणि हे Q समांतर आहे. ही आकृती तुम्हाला या ठिकाणी थोडी मोठी काढून आपण स्पष्टीकरण पाहूयात, जेणेकरून आपल्याला हे क्लिअर कन्सेप्ट होणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी दोन समांतर रेषा आहेत. एक रेषा आहे P, दुसरी आहे Q. या ठिकाणी ज्या दोन बाजू दाखवल्या आहेत या बाजू दोन समान आहेत, लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला 4x लिहिलेला आहे, या ठिकाणी आहे B, आणि हा जो कोन आहे तो आहे 2x अधिक 30. आता या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे B ची जर किंमत काढायची असेल तर पहा, या दोन जर समांतर रेषा असतील तर हा दिलेला कोन 2x अधिक 30 आणि हा कोन हे संगत कोन आहेत, आणि समांतर रेषेमुळे तयार होणारे संगत कोन एकरूप असतात. म्हणजे हा पण कोन असेल 2x अधिक 30. आता हा कोन झाला 2x अधिक 30. त्यानंतर या त्रिकोणाचा जर विचार केला आपण तर या दोन बाजू समान आहेत आणि समान बाजूच्या समोरचे कोन एकरूप असतात. म्हणजे हे दोन कोन एकरूप होतील, आणि हे जर दोन कोन एकरूप असेल तर याचा हा रेषीय जोडीतील कोन आणि याचा हा रेषीय जोडीतील कोन, म्हणून हे रेषीय जोडीतील कोन सुद्धा समान असतील. म्हणजे हा कोन असेल 4x. तर पहा, आता आपल्याला हे दोन कोन मिळालेले आहेत. हा 4x आहे आणि हा 2x अधिक 30.
आता हे दोन्ही कोण रेषीय जोडीतील कोण आहेत, म्हणजेच लिनियर अँगल पेयर आहेत आणि लिनियर अँगल पेयरची ॲडिशन असते 180 अंश, म्हणजेच 2x अधिक 30 अधिक 4x बरोबर 180 अंश. हे समीकरण जर सोडवलं तर पहा 2x आणि 2x आणि 4x 6x आणि हे 30 आपण इकडे वजा करूयात बरोबर 180 वजा 30. याचाच अर्थ 6x बरोबर 150 आणि म्हणून x बरोबर 150 भागिले 6. हा जर भागाकार तुम्ही केला तर उत्तर मिळेल तुम्हाला 25, म्हणजेच x बरोबर 25. आता x ची किंमत 25 आली तर या ठिकाणी 4x आणि हे b हे दोन विरुद्ध कोण आहेत, म्हणजे आपण 4x ची किंमत काढूयात. तर या ठिकाणी 4x ची किंमत काढल्यानंतर 4 गुणिले 25 बरोबर या ठिकाणी 100 अंश आणि जेवढं 4x चं माप आहे तेवढंच या ठिकाणी b चं पण माप असणार आहे. पर्यायाचा विचार केला तर हे 125 80 या ठिकाणी हे 100 पर्याय असेल, हा 120. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 100 अंश. म्हणजे या ठिकाणी हा जो कोन असणार आहे तो 100 अंश असेल, म्हणजेच b ची किंमत येईल 100 अंश. तर या पद्धतीने अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पुढील चौथा प्रश्न पाहूया. तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ काढून हा व्हिडिओ, तुम्हाला जर आत्ता वेळ नसेल, गडबडीत असाल तर वेळ काढून अगदी वही पेन घेऊनच वेळ काढा आणि वही पेन घेऊनच बसा, कारण नवीन जे काही नोट्स आहेत त्या लिहिणं गरजेचं आहे. कारण परीक्षेच्या पूर्वी आपल्याला इतका वेळ नसतो की प्रत्येक व्हिडिओ पुन्हा पाहता येतो. त्यामुळे व्हिडिओ पाहत असताना नोट्स लिहायची सवय लावा. गडबडीमध्ये व्हिडिओ पाहू नका, वेळ काढा. अगदी दररोज गणिताचे 2 तास तरी व्हिडिओ पाहून नोट्स लिहिणं गरजेचं आहे. त्यामुळे ही सवय आपल्याला लावून घ्या. तर या ठिकाणी पहा, आता हा जर प्रश्न आपण चेक केला तर 3, 4, 5 या संख्येने भागल्यास बाकी 3 येणारी 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती. म्हणजे आपल्याला 3 अंकी संख्या शोधायची आहे, लहानात लहान संख्या शोधायची आहे. तर या ठिकाणी पहा 3, 4, 5 या तिन्ही संख्येने भाग जाणारी, म्हणजे आपल्याला या 3 संख्यांचा लसावी माहिती असणं गरजेचं आहे आणि यांचा लसावी आहे 60. तर 60 ला 3, 4 आणि 5 ने निशेष भाग जातो. लक्षात घ्या, बाकी 3 येत नाही. जर बाकी 3 यायची असेल तर पण यामध्ये 3 प्लस करावं लागेल, म्हणजे उत्तर असेल 63. परंतु आपल्याला सांगितले 3 अंकी. मग 3 अंकी जर आपल्याला शोधायचं असेल तर या 60 ची पुन्हा दुप्पट करा, 120 अधिक 3 म्हणजे 123. तर ही आहे लहानात लहान संख्या, ज्या संख्येला 3 ने भागल्यानंतर, म्हणजे 3, 4 किंवा 5 ने भागल्यानंतर बाकी 3 येते. तर ही लहानात लहान संख्या आहे. आता आपण पाहूयात, जर तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या विचारली असती या ठिकाणी तर काय करायचं. तर मोठ्यात मोठी संख्या विचारली असताना आपल्याला या 6 चा पाडा पुढे असा 180, म्हणजे 6 1 6 6 2 12 6 3 18 6 चौक 24 म्हणजे 240, 6 5 30 300 असा हा पाडा लिहित गेल्यानंतर या पाड्यामध्ये कुठंतरी आपल्याला मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या मिळणार आहे. जसं या ठिकाणी पहा 6 3 18 6 चौक 24 6 5 30 6 6 36 6 7 42 6 8 48 54 60. तर हे 360 300 420 480 540 600 इथपर्यंतच्या संख्या मिळाल्या. पुढे जर हे कंटिन्यू केलं तर 660 720 778 884 900 आणि 960. आता याच्या पुढे जर 60 आपण लिहिलं तर 1000च्या पुढे जाते आणि 3 अंकीपेक्षा मोठी संख्या होते. तर सर्वात मोठा आलेला आहे 960, यामध्ये प्लस 3 करा तर उत्तर येतं 963. ही सर्वात मोठी संख्या आहे. सर्वात मोठी संख्या
ज्या संख्येला 3, 4 आणि 5 ने भागल्यानंतर बाकी येते 3. तर असो आपल्याला या ठिकाणी सर्वात लहान संख्या विचारली, 3 अंकी लहान, तर पर्याय असेल आपलं उत्तर 2. फक्त तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर व्हावे यासाठी या ठिकाणी पूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. यानंतर पुढील 5वा प्रश्न आहे 9, 2, स्टार 7, 9 या संख्येला 9 ने भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी कोणता अंक असावा? तर पहा 9, 2, स्टार 7, 9 या संख्येला जर 9 ने भाग जात असेल तर या सर्वांची बेरीज असायला पाहिजे 9 च्या पाड्यात. तर या ठिकाणी आपण जर बेरीज केली 9 आणि 2 11 येते. या ठिकाणी पहा 9 + 2 + 7 + 9 आणि प्लस स्टार आपण शेवटी लिहूयात. तर या ठिकाणी जर आता बेरीज पाहिली आपण 9 आणि 2 11 आणि 7 18 आणि 9 27 अधिक स्टार. आता स्टारच्या ठिकाणी आपल्याला असा अंक घ्यायला पाहिजे की त्यांची बेरीज एकतर 36 यायला पाहिजे, 45 यायला पाहिजे, म्हणजे 9 च्या पाड्यातील येणं गरजेचं आहे. आणि म्हणून 27 अधिक स्टारच्या ठिकाणी 9 घेऊयात, उत्तर येईल 36. 36 ला 9 ने भाग जातो, म्हणजे या ठिकाणी जर 9 असेल तर या सर्व संख्याला 9 ने भाग जातो, म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 मध्ये आपल्याला या ठिकाणी एक घातांकित रूपामध्ये संख्या दिली आहे. 2 चा घातांक 0 अधिक 2 चा 3 चा घातांक 0 अधिक 4 चा घातांक 0 छेदामध्ये 2 चा घातांक 0 गुणिले 3 चा घातांक 0 गुणिले 4 चा घातांक 0. तर हे सोडवत असताना 2 चा 0 अधिक 3 चा 0 अधिक 4 चा 0 छेदामध्ये 2 चा 0 3 चा घातांक 0 गुणिले 4 चा घातांक 0. तर आपल्याला एक नियम माहिती आहे घातांकाच्या नियमामध्ये कोणत्याही ऋणोत्तर संख्येचा घातांक a⁻0 असेल तर त्याची किंमत असते 1. आणि याच नियमाचा वापर करून 2 चा घातांक 0 म्हणजे 1 अधिक 3 चा घातांक 0 म्हणजे पुन्हा 1 4 चा घातांक 0 म्हणजे 1 छेदामध्ये 1 गुणिले 1 गुणिले 1 1 1 1 म्हणजे 3 आणि छेदामध्ये गुणाकार केला तर 1च येईल आणि उत्तर असेल मग 3, म्हणजेच पर्याय 2. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. पुढील प्रश्न आहे 75% 3/4% म्हणजे किती? अतिशय सोपा आणि पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा चॅप्टर म्हणजे शेकडेवारी. तर फक्त आपल्याला मांडणी करता आली पाहिजे. 75चा 3/4%. तर टक्के चिन्ह जिथं जिथं येईल ना टक्के म्हणजे समजा 10%, तर याचा अर्थ असतो की 10/100. 25% याचा अर्थ 25/100, म्हणजे टक्के याचा अर्थ छेदामध्ये 100 लिहिणे. तर याचाच वापर जर आपण या ठिकाणी केला तर 75 छेदामध्ये तुम्हाला 100 लिहावं लागेल. आणि ज्या ठिकाणी चा ची चे किंवा इंग्लिशमध्ये ऑफ या सर्व शब्दांचा अर्थ आहे गुणाकार. चा ची चे या सर्व शब्दांचा किंवा या ठिकाणी पहा 3/4. आता याच्या पण छेदामध्ये 100 लिहायचं आहे, म्हणजे आपण छेदामध्ये या ठिकाणी 100 लिहूयात. आता हे आपण सोडवणार आहोत. जे काही भागाकारामध्ये कट करता येईल आपल्याला त्याला आपण काटाकाटी असं म्हणतो. त्या पद्धतीने जर विचार केला तर 25×3=75, 25×4=100. वरच्या संख्येचा गुणाकार करूया. 3 गुणिले 3 म्हणजे 9 आणि छेदामध्ये 4 गुणिले 4 16 गुणिले 100 आणि हे उत्तर असेल मग 9/16 वर 2 शून्य जर दिले 9/1600, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे पहा 5.9 कंसाचा वर्ग वजा 4.3 कंसाचा वर्ग छेदामध्ये 5.9 कंसाचा वर्ग अधिक 4.3 कंसाचा वर्ग अधिक 2 गुणिले 5.9 गुणिले 4.3. याला जर आपण या पद्धतीने लिहिलं, जर समजा 5.9 म्हणजे a आहे आणि 4.3 म्हणजे b आहे असं आपण समजलं तर आपण असं लिहू शकतो
ए चा वर्ग वजा बी चा वर्ग छेदामध्ये ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग अधिक 2 गुणिले ए गुणिले बी. याला पुन्हा आणखी सविस्तर जर लिहिलं तर ए वर्ग वजा बी वर्ग आणि छेदामध्ये हीच मांडणी थोडी वेगळ्या पद्धतीने लिहूयात. ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग. आता यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की हा विस्तार कोणाचा आहे. तर आपण वरचा जर विचार केला तर ए वजा ए अधिक बी एका कंसामध्ये आणि ए वजा बी दुसऱ्या कंसामध्ये या पद्धतीने आपण विस्तार लिहू शकतो. आणि हा जो आहे तो म्हणजे ए अधिक बी कंसाचा वर्ग. आणखी थोडं सोपं होण्यासाठी आपण असं लिहू शकतो ए अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी छेदामध्ये ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजेच ए अधिक बी एका कंसात दुसऱ्या कंसामध्ये पुन्हा ए अधिक बी. तर हे ए अधिक बी आणि ए अधिक बी कट होईल. तर शिल्लक काय राहिले पहा या ठिकाणी ए वजा बी छेदामध्ये ए अधिक बी. आता आपण सुरुवातीला ए कुणाला गृहीत धरलं होतं तर 5.9 ला आणि बी 4.3 ला. त्याच किमती या ठिकाणी ठेवूयात आपण. 5.9 म्हणजे हे ए वजा बी म्हणजे 4.3 आणि छेदामध्ये 5.9 अधिक 4.3. आता या ठिकाणी आपण जर वजाबाकी केली 9 मधून 3 गेले म्हणजे या ठिकाणी तर 9 मधून 3 गेल्यानंतर 6 दशांश चिन्ह जशाला तसं 5 मधून 4 गेले 1 छेदामध्ये यांची बेरीज 9 आणि 3 12 ला 2 हातचे 1 4 आणि 9 5 आणि 1 हातचे 10. आता या ठिकाणी दशांश घालवण्यासाठी दोन्हीलाही आपण 10 न गुणूयात म्हणजे आपल्याला थोडं लवकर लगेच या ठिकाणी संक्षिप्त रूप देणं सोपं जाईल. तर या ठिकाणी येईल 16/102. आता याला पुन्हा जर 2 न गुणलं 2 न भागलं बे 8 16 बे 5 10 बे 1 बे म्हणजे उत्तर येईल 8/51. 8/51 म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए. बरेच विद्यार्थी काय करतात या प्रकारच्या प्रश्नाची उत्तर नेहमी 1 येतात असा एक समज झालाय आणि लगेच 4 ला टिक करतात. तर असं करू नका. जे प्रश्न तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क देतात किंवा जे सोडवता येतात त्याला ओघाने उत्तर टिक करायला गडबड करू नका. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 2.7 डेसिलिटरचे डेकालिटरचे 2.7 डेकालिटर चे 45 डेसिलिटरशी गुणोत्तर काढा. 45 डेसिलिटर अतिशय सोपा कन्सेप्ट आहे पण बऱ्याच विद्यार्थ्यांना याचं रूपांतर येत नाही आणि रूपांतर न येणं एवढ्या एका छोट्याशा गोष्टीमुळं हा सोपा चॅप्टर सुद्धा आपल्याला सोडवता येत नाही. तर या ठिकाणी 2.7 डेकालिटर म्हणजे किती तर त्याचं जर आपल्याला डेसिलिटर करायचं असेल तर हे डेसिलिटर येतं 270 म्हणजे गुणिले 100 करावं लागतं आणि छेदामध्ये 45 डेसिलिटर जशाला तसं. या ठिकाणी आता आपण संक्षिप्त रूप देऊयात 9 5 45 9 त्रिक 27 0 5 1 5 5 1 30 म्हणजे उत्तर आलं 6/1 आणि म्हणजे 6/1 पर्याय 3. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पुढील प्रश्न भूमितीवरील आहे आणि सर्वात महत्त्वाचं जर तुम्ही सेकंड पेपर देणार असाल किंवा फर्स्ट पेपर देणार असाल तर तुमची भूमिती संकल्पना खूप गरजेच्या आहेत. अगदी चांगल्या पद्धतीने तुम्हाला आल्या पाहिजेत आणि या भूमितीय संकल्पनासाठी किंवा भूमितीय संकल्पनाची जास्तीत जास्त उदाहरणं शालेय स्तरावरची आहेत हे लक्षात घ्या. शालेय स्तर आणि यासाठी तुम्हाला एक पुस्तक मी सजेस्ट करतो जर तुम्हाला शक्य झालं तर नक्की खरेदी करा. तर या ठिकाणी तुम्हाला जीनियस मॅथ पब्लिकेशनचं पोलीस भरती विशेष नावाचं एक पुस्तक आहे आणि या पुस्तकामध्ये अंकगणित बीजगणित आणि भूमिती आणि तुम्ही आता पुढे टीईटी झाल्यानंतर जर अभियोग्यता देणार असाल तर बुद्धिमत्ता विशेष असे चारही घटक एकत्र असणारे हे पुस्तक आणि या पुस्तकामध्ये 2800 गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न आहेत. यामध्ये शालेय स्तर जो तुम्हाला गरजेचा आहे जसे की 5वी ते 10वी सर्व भूमितीचे प्रश्न बेसिकचे प्रश्न 8वी स्कॉलरशिपचे प्रश्न 5वी स्कॉलरशिपचे प्रश्न जे की अतिशय गरजेचे आहेत. तर शक्य असेल तर तुम्ही हे पुस्तक
पोस्टाने मागवू शकता, घरपोच खरेदी करू शकतात किंवा आपल्या जवळच्या पुस्तकालयामध्ये मागणी करायला लावू शकतात. तर या प्रश्नामुळे 2800 प्रश्नांची तुमची सरावाची तयारी होणार आहे. तर शक्य असेल तर अगदी 200 रुपयामध्ये तुम्हाला हे पुस्तक घरपोच मिळू शकतं. 200 रुपयामध्ये तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता. 332 ते 36 पेजेसचं हे पुस्तक असून या ठिकाणी पहा, काही तुम्हाला मी भूमितीच्या आकृत्यांचे प्रश्न दाखवतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येतात. जसं की हा काटकोन त्रिकोण गुणधर्माचा प्रश्न आहे, त्यानंतर क्षेत्रफळ काढायचा प्रश्न आहे, त्यानंतर हा वृत्तालेखाचा प्रश्न आहे. म्हणजे हे जे प्रश्न आहेत अगदी शालेय स्तरापासूनचे एकत्रित असे हे प्रश्न आहेत. जर हे प्रश्न पाहिले किंवा वाचले तरी तुमच्या लक्षात येईल की या प्रकारचेच प्रश्न टीईटीला किंवा सर्व स्पर्धा परीक्षेला विचारले जातात. तर या ठिकाणी पहा, हा भूमितीवरचाच प्रश्न आहे, मध्यबिंदूच्या गुणधर्मावर आधारित. म्हणजे या ठिकाणी पहा, हा प्रश्न वर्तुळ, त्यानंतर वर्तुळ कंस आंतरलिखित कोणाशी संबंधित आहे, हा वर्तुळ आणि त्रिकोणाशी संबंधित प्रश्न आहे. म्हणजे या ठिकाणी भूमितीचे प्रश्न जे परीक्षेला नेहमी विचारले जातात आवर्जून, तर या ठिकाणी हा समभुज चौकोन, तर अगदी कमी किमतीमध्ये हे पुस्तक तुम्हाला घरपोच मिळणार आहे. म्हणजे ते म्हणजे फक्त 200 रुपयामध्ये घरपोच. यामध्ये कोणताही पोस्टिंग चार्ज लागणार नाही. तर शक्य असेल आणि तुम्हाला जर हे पुस्तक हवं असेल तर 8856 046 142 या नंबरवर आपण व्हॉट्सअप करू शकतात आणि सरावासाठी 2800 प्रश्नाचं पुस्तक घरपोच मागणी करू शकतात. तर यानंतर भूमितीचा आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत. या ठिकाणी सुद्धा आपले बेसिक कन्सेप्ट किती क्लिअर आहेत यावरून आपण हा प्रश्न सोडवू शकतो. तर दिलेल्या आकृतीचं जर निरीक्षण केलं, आकृती पुन्हा आपण काढूयात. तर ही आकृती आहे, या त्रिकोणाच्या दोन्ही बाजू समान आहेत. या ठिकाणी हे x आहे, a, y आणि c. तर दिलेल्या माहितीमध्ये x म्हणजे 120 अंशाचा कोन आहे. तर आपल्याला y ची किंमत काढायची आहे, म्हणजे हा कोन शोधायचा आहे y. तर पहा, अगदी 10 सेकंदामध्ये ज्यांचे कन्सेप्ट क्लिअर आहेत ते 10 सेकंदामध्ये हा प्रश्न कसा सोडवू शकतात. तर या दोन बाजू समान आहेत, म्हणजे हे दोन कोन सारखे आहेत. आता हा जर 120 असेल तर त्याचा हा रेषीय जोडीतील कोन आहे, त्याला आपण लिनियर अँगल पेअर असं म्हणतो. तर हा असेल 60 अंशाचा आणि हा 60 असेल तर मग हा पण 60च, कारण एकरूप बाजूच्या समोरचे कोन सारखे असतात. आता हा 60 आणि हा y रेषीय जोडीतील कोन आहेत, म्हणजे यांची बेरीज पुन्हा 180, म्हणजे y बरोबर 180 वजा हा 60 अंशाचा कोन म्हणजेच 120. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 120 अंश. म्हणजे किती सहज आणि सेकंदामध्ये तुम्ही प्रश्न सोडवू शकतात. आता ज्याला हे कन्सेप्ट क्लिअर आहे तो काय करतो, 120 60 60 120 झालं. 5 सेकंद वेळ लागतो एवढी समज तुमच्या माइंडमध्ये यायला आणि उत्तरापर्यंत पोहोचायला. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, एका रेषाखंडाला काढता येणाऱ्या जास्तीत जास्त लंब दुभाजकांची संख्या अनुक्रमे किती असेल. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना लंब दुभाजक ही कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे आणि लंब दुभाजक काय असतो हे आपण समजून घेऊयात. आता या ठिकाणी दोन गोष्टी आहेत. लंब दुभाजक, तर हा लंबचा अर्थ असतो परपेंडिक्युलर, म्हणजेच इन 90 डिग्री. कारण आता जे 6 ते 8 चे शिक्षक देणार आहेत त्यांना इंग्लिशच जास्त झालेले असते बीएससी ला वगैरे, त्यामुळे काही शब्द मी इंग्लिशमध्ये वापरतोय. आणि दुभाजक म्हणजेच बायसेक्टर. देन हाऊ मेनी बायसेक्टर वी कॅन ड्रॉ फॉर अ सेगमेंट. तर रेषाखंड जर आपण घेतला तर आता आपण हा रेषाखंड घेतलाय असं समजूयात, म्हणजे या ठिकाणी आपण मोजूनच घेऊयात म्हणजे आणखी क्लिअर होईल. समजा आपण या ठिकाणी 8 सेंटीमीटरचा एक रेषाखंड काढलेला आहे. आता इथं रेषाखंड दुभागणे आपण ही संकल्पना न घेता आपल्याला माहिती आहे की 8 सेंटीमीटरचे जर आपण दोन भाग केले तर ते 4 सेंटीमीटरचे येतात. आणि या ठिकाणी आपण खूण केलेली आहे, म्हणजे इकडे 4 सेंटीमीटर आहे आणि या बाजूला 4 सेंटीमीटर आहे. तर आता या ठिकाणी जर आपल्याला लंब दुभाजक काढायचा असेल तर माहिती आहे आपल्याला लंब दुभाजक
आता बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असेल ही ऍक्टिव्हिटी करायची काय गरज आहे, तर हे समजलं पाहिजे आणि काही गोष्टी जेव्हा आपण आवर्जून सांगतो तेव्हा ते लाईफ टाईम आपल्या डोक्यामध्ये राहतात आणि म्हणून या ठिकाणी हा लंब दुभाजक आपण काढत आहोत. तर या ठिकाणी जर हा लंब आपण जोडून घेतला तर हा 90 डिग्रीचा होतो. तर हा रेषाखंड जर ए बी असेल, सेगमेंट ए बी डिवायडेड बाय लाईन एल परपेंडिक्युलरली, म्हणजे या ठिकाणी हा 90 डिग्री झालेला आहे, तर या रेषेला लंब दुभाजक असं म्हणतात. लंब दुभाजक. खरं तर हे सांगायचं असेल तर तुम्हाला 2 सेकंदामध्ये याचं उत्तर सांगता येतं, कारण कोणत्याही रेषाखंडाला एकच लंब दुभाजक काढता येतो, फक्त एक, ओनली वन. परंतु ही संकल्पना लक्षात आल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की या रेषेचे 2 भाग करणारी एकच रेषा काढता येते. आता ही रेषा इकडं पण काढता येत नाही आणि इकडं पण काढता येत नाही. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे एकच आपल्याला लंब दुभाजक काढता येतो. याला आपण इंग्लिशमध्ये परपेंडिक्युलर बायसेक्टर असं म्हणतो. तर लक्षात आलं असेल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 0.6 मीटर व्यास व 1.8 मीटर लांब असणारा रोड रोलर 500 फेऱ्यामध्ये किती जमीन दाबेल. तर याची पण संकल्पना अगदी सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर रोड रोलरचा आपल्याला माहिती आहे, रोड रोलरचा जो समोरचा चाक असतो तो वृत्तचित्ती आकाराचा असतो, त्याला आपण सिलेंडर असं म्हणतो इंग्लिशमध्ये. आणि ह्या सिलेंडर सारखा चाक जेव्हा जमीन दाबतो, म्हणजे जमीन दाबतो, तेव्हा ही जमीन 500 फेऱ्यामध्ये किती दाबली जाईल. आता हे जमीन दाबणे म्हणजे काय, तर याचा जो कर्व्ड सरफेस एरिया आहे, कर्व्ड सरफेस एरिया, त्याला आपण वक्र पृष्ठफळ असं म्हणतो. तर इष्टिका चित्तीच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र माहिती असू द्या, 2πrh. म्हणजे हा जो वक्र भाग असतो, जसे की लोखंडी डब्बा असेल किंवा एखादा पाईप असेल, तर याचं पृष्ठफळाचं सूत्र 2πr आणि असे 500 फेरे होणार आहेत म्हणून इंटू 500. या ठिकाणी किमती ठेवूया 2 गुणिले पायची किंमत सांगितली आहे 3.14 घ्यायला, आर आहे. आता इथे व्यास दिलाय, लक्षात घ्या व्यास 0.6 आहे, म्हणजे याची रेडियस ही डायमीटर झाली, रेडियस 0.3 असेल, तर हे 0.3. हाईट दिली आहे 1.8 मीटर आणि गुणिले 500. तर हा गुणाकार करून घ्या आणि गुणाकार केल्यानंतर याचं उत्तर येईल 1695.6 मीटर स्क्वेअर. तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकता. संकल्पना स्पष्ट करून घ्या. आणखी सांगतोय मी, तुम्ही अगदी MPSC पर्यंत पण गेलात, तुमचं जर बेसिकच क्लिअर नसेल तर तुम्ही कितीही मोठे मोठे पुस्तकं घेऊन, कितीही मोठे मोठे गणित सोडवून काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळं पुन्हा एकदा मला सांगावं असं वाटतं की बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न आहे, सरिताने 800 रुपयाची साखर खरेदी, साखर 10% तोट्याने व उरलेली साखर 10% नफ्याने विकली, तर सरते शेवटी सरिताला 5% तोटा होईल, 5.25% नफा होईल, 5.1/19% तोटा होईल, 5.50% तोटा होईल. तर हे गणित अगदी सिंपल 2 ते 3 स्टेपमध्ये तोंडी कसं सोडवायचं हे आपण समजून घेऊयात. तर पहा, एकूण खरेदी किती आहे, खरेदी आहे म्हणजेच कॉस्ट प्राइस, CP असं म्हणतो त्याला आपण, ती आहे 800 रुपये. 3/4 म्हणजे 3/4 साखर जी आहे ती 10% ने विकली, तर 3/4 म्हणजे 3/4 गुणिले 800 जर केला आपण तर येतं 600 रुपये. म्हणजे 600 रुपयाची साखर तिनं 10% लॉस न विकलेली आहे, लॉस म्हणजेच तोटा. आणि राहिली साखर 200 रुपयाची, त्यावर 10% नफा आहे, 10% नफा म्हणजेच प्रॉफिट. तर पहा आता 600 रुपयेवर 10% लॉस, म्हणजे 600 रुपयेवर 10% लॉस म्हणजे विक्री केली 540 रुपयाला, कारण 600चे 10% म्हणजे 60 रुपये आपण कमी केले, 540 रुपये मिळाले. 200 रुपयाचा विचार केला तर 10% प्रॉफिट म्हणजे 20 रुपये प्लस म्हणजे 220 रुपये मिळाले.
टोटल मिळाले 0, 4 आणि 2 6, 5 आणि 2 7, 760 रुपये. खरेदी होती 800 रुपये, विक्री झाली 760. याचा अर्थ 800 ला 40 रुपये तोटा झाला. आणि शेकडा तोटा काढायचा असेल आपल्याला तर 40/100 गुणिले खरेदी किंमत जी असेल ती म्हणजे 800 रुपये. सॉरी 800, 40/800 गुणिले 100 खरेदी किंमत छेदामध्ये येते. तर हे 2 शून्य कटले, 2 शून्य कटली, म्हणजे या ठिकाणी 40/8, 8 1 8, 8 45 म्हणजे 5% लॉस. या व्यवहारामध्ये सरिताला 5% लॉस झालेला आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे करेक्ट उत्तर आहे. यानंतर नेक्स्ट 1600 रुपयेचे 4 वर्षात सरळ व्याजाने 1920 रुपये रास होते. जर व्याजदर 4% वाढवला तर रास किती होईल? अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. तर या ठिकाणी आपल्याला रास म्हणजे काय, तर रास म्हणजे अमाऊंट, म्हणजेच या ठिकाणी जर पाहिलं आपण 1600 रुपये मुद्दल आहे, 1600 रुपये पी प्रिन्सिपल 1600 रुपये 4 वर्षात, म्हणजे नंबर ऑफ इयर आहेत 4. पर्सेंटेज आपल्याला माहिती नाही. आणि या ठिकाणी रास म्हणजे अमाऊंट दिली आहे आपल्याला 1920. तर या माहितीवरून सुरुवातीला तुम्हाला रेट काढावा लागेल आणि रेट माहित झाल्यानंतर पुन्हा व्याजदर 4% वाढवावा लागेल. तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला जर आपण एसआय काढून घेतलं, एसआय, तर आपल्याला माहिती आहे अमाऊंट बरोबर एसआय प्लस पी. अमाऊंट आहे 1920 म्हणजे रास 1920. एसआय आपल्याला शोधायचं आहे, मुद्दल आहे 1600. तर 1600 जर इकडे वजा केलं तर आपल्याला एसआय मिळेल 320 रुपये. तर या ठिकाणी आपल्याला सरळ व्याज बरोबर सूत्र माहिती आहे. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. सरळ व्याज आहे 320 बरोबर मुद्दल आहे 1600. दर काढायचा आहे, कालावधी 4 वर्ष, छेदामध्ये हे 100. 2 शून्य 2 शून्य कट होतील आणि द बरोबर 320 ला या 16 आणि 4 ने इकडे भागाकारामध्ये घ्यावं लागेल, म्हणजे 320 छेदामध्ये 16 आणि 4. तर द बरोबर 16 1 16, 16 2 32, 0, 4 1 4, 4 5 20, 5%. म्हणजे हा सुरुवातीचा दर आहे, लक्षात घ्या. आता आपल्याला 4% व्याजदर वाढवायचा आहे, म्हणजे आता दर होईल 9% आणि पुन्हा आपल्याला सरळ व्याज शोधावं लागेल. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. तर मुद्दल आहे 1600, दर आहे 9, कालावधी आहे 4 वर्ष, छेदामध्ये 100. 2 शून्य 2 शून्य कट होतील आणि 16 गुणिले 9 गुणिले 4 हा जर आपण गुणाकार केला तर तो येईल 576 रुपये. म्हणजे हे सरळ व्याज असेल 9%. तर रास विचारले आपल्याला पुन्हा 9% होणारी रास, म्हणजे पुन्हा रास बरोबर मुद्दल आहे 1600 प्लस 576. या दोन्हीची जर आपण बेरीज केली तर बेरीज येते 2176 रुपये. आणि 2176 रुपये पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर आहे. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. पुढील प्रश्न आहे 6.1/2 अधिक 3.1/4 भागिले 6.1/2 वजा 3.1/4. तर या ठिकाणी भागाकाराचं चिन्ह आहे, हे दोन्हीही वेगवेगळे आहेत, म्हणजे आपल्याला हे सोडवावंच लागणार आहे. लक्षात घ्या 6.1/2 अधिक 3.1/4 छेदामध्ये 6.1/2 वजा 3.1/4. तर हे छेदामध्ये काय लिहिलं तर या ठिकाणी भागाकाराचं चिन्ह आहे म्हणून. तर या ठिकाणी पहा, आता याला साधा पूर्णांकात रूपांतर करूया आपण. 6 दुनी 12 आणि 1 13/2 अधिक 13/4 छेदामध्ये 6 दुनी 12 आणि 1 13/2 वजा 4 त्रिकोण 12 आणि 1 13/4. पुन्हा या ठिकाणी छेद समान करण्यासाठी या पहिल्या पदाला 2 न गुणूयात. याला जर 2 न गुणलं तर हे होईल 26/4 अधिक 13/4. या ठिकाणी पण सेम 26/4 वजा 13/4. आता या ठिकाणी छेद समान आहे 4 4 4 4, म्हणजे या ठिकाणी बेरीज होईल. उत्तर येईल 39/4.
छेदामध्ये वजाबाकी होईल, 26 मधून 13 गेले, 13/4. आता हे छेद छेद कटून जातील, 4 4 कटलं आणि शिल्लक राहील 39/13. 13 1 13, 13 त्रिक 39, म्हणजे उत्तर येईल 3, पर्याय क्रमांक 2. तर हे इतक्या लवकर आणि फास्ट आपल्याला सोडवता आलं पाहिजे आणि हे फक्त आणि फक्त सरावानीच शक्य होतं. सरावानीच तुम्हाला हे उदाहरणं सोडवता येऊ शकतात अगदी कमी वेळेमध्ये. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आकृतीनुसार O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. माप कोन APC बरोबर 70 अंश, माप कोन CPB बरोबर 14 अंश. तर आपल्याला माप कंस CXA म्हणजे हा CXA या कोनाचं माप आणि कंस BYD याचं माप आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी हा जो कोन दिलेला आहे हा 70 अंशाचा आहे, त्याचा विरुद्ध कोन पण हा 70 अंशाचा असेल, हे आपल्या लक्षात आलं. आता हा जो केंद्रीय कोन असतो तेवढंच या कंसाचं माप असतं, म्हणजे हे पण 70 अंश आणि हा केंद्रीय कोन तेवढंच या कंसाचं माप. किती संकल्पना सोपी आहे. केंद्रीय कोन व संबंधित कंस, तुम्हाला सोप्या भाषेमध्ये सांगतोय मी, कंस यांचे माप समान असते. म्हणजे एवढं जर माहिती असेल तर हे 70 आणि हे 70 आणि ह्या दोन्हीची बेरीज म्हणजे माप कंस CXA प्लस माप कंस BYD. तर हा आहे 70 अंश आणि हा पण आहे 70 अंश, दोन्हीची बेरीज 140 अंश, पर्याय 2. म्हणजे किती सेकंदामध्ये, ज्यांना ही कन्सेप्ट माहिती आहे तो काय करेल लगेच, हा 70 हा 70, दोन्हीची बेरीज 140, 10 सेकंदात उत्तर. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. त्रिकोणाची मापे वर्गमुळात 2m+1 m आणि m+1 अशी असल्यास तो खालीलपैकी कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल. आता कोणत्या प्रकारचा त्रिकोण असेल, यामध्ये लघुकोन त्रिकोण, विशालकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण आणि समद्विभुज त्रिकोण. तर हे कसं शोधता येईल, तर पहा, लघुकोन आहे का नाही हे आपल्याला निश्चित सांगता येत नसतं मापावरून. विशालकोन आहे हे पण सांगता येत नाही. फक्त आहे प्रश्न काटकोन आहे का समद्विभुज आहे. आता समद्विभुज म्हणजे दोन बाजू समान असलेला, दोन बाजू समान. आता इथं पाहिलं तर दोन बाजू समान नाहीतच, म्हणजे हा पण पर्याय कटला. हे दोन पण निश्चित सांगता येत नसतात, राहिला फक्त एकच पर्याय. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, फक्त बेसिक माहिती असेल तरी सुद्धा इतके मोठे किंवा अवघड प्रश्न सोडवता येतात. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. जर त्रिकोण PQR मध्ये माप कोन P बरोबर 60 अंश, माप कोन R बरोबर 40 अंश, तर त्रिकोण PQR मध्ये कोणत्या बाजूवर काढलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ हे इतर दोन बाजूवर काढलेल्या चौरसाच्या क्षेत्रफळापेक्षा जास्त असेल. जर आपण त्रिकोण PQR ची आकृती काढली, अंदाजे आकृती आपण काढतोय, लक्षात घ्या. तर या आकृतीचा जर विचार केला तर माप कोन P, समजा हा P असेल, PQR, तर माप कोन P आहे 60 अंशाचा, माप कोन R आहे 40 अंशाचा, 60 आणि 40 100 झाले, म्हणजे राहिलेला कोन असेल 80 अंशाचा. आता या ठिकाणी काय सांगितले आधी हे समजून घ्या. तर प्रश्नामध्ये असं म्हटलंय की या बाजूवर जर स्क्वेअर काढला, म्हणजे या ठिकाणी या बाजू इतकाच हा स्क्वेअर काढला, या बाजूवर इथं एवढा हा स्क्वेअर काढला आणि या बाजूवर पण असा हा स्क्वेअर काढला, तर सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणत्या चौरसाचा असेल. हा चौरस आहे, लक्षात घ्या. चौरस म्हणजे याचा अर्थ या त्रिकोणाची सर्वात मोठी बाजू जी असेल त्याचं क्षेत्रफळ सर्वात जास्त. आणि आपल्याला सिंपल असा नियम माहिती आहे, जो कोन मोठा असतो हा सर्वात मोठा कोन आहे, तर सर्वात मोठी बाजू PR, सर्वात मोठी. सर्वात लहान कोन म्हणजे ही बाजू सर्वात लहान, आणि ही असेल मग मीडियम म्हणजे मध्यम बाजू. तर सर्वात मोठं क्षेत्रफळ कोणाचं असेल, मग याचं सर्वात जास्त क्षेत्रफळ, कारण ही सर्वात मोठी बाजू आहे चौरसाची, म्हणजे सर्वात जास्त क्षेत्रफळ
कोणत्या बाजूवर? पी आर. तर या ठिकाणी ही पी आर बाजू, या पी आर बाजूवर जो चौरस असेल त्याचं क्षेत्रफळ सर्वात जास्त असेल. तर ही कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आली असेल तर परीक्षेमध्ये तुम्हाला बाजूंचा चढता उतरता क्रम सुद्धा येऊ शकतो. म्हणजे सर्वात लहान बाजू आर क्यू यापेक्षा मोठी, सर्वात लहान पी क्यू त्यापेक्षा मोठी आर क्यू आणि त्याच्यापेक्षा मोठी पी आर. म्हणजे खालीलपैकी कोणतं विधान सत्य आहे यासारखे सुद्धा प्रश्न या प्रकारचे पर्याय देऊन आपल्याला विचारू शकतात. आणि हे प्रश्न तुम्हाला फक्त आणि फक्त बेसिकच मदत करू शकतं. यासाठी पुन्हा एकदा सांगतो, बेसिक शिका, गणित तुम्हाला अतिशय सोपं जाईल. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी लहानात लहान 5 अंकी घनसंख्या कोणती? आता पहा, घनसंख्यांचा जर विचार केला, घनसंख्या म्हणतो लक्षात घ्या, तर या ठिकाणी सर्व संख्या 10,645, 10,648, 10,600, 11,648, 10,548 असे दिल्यात. तर याचे एक उत्तरापर्यंत जाण्याची सोपी पद्धत सांगतो अगोदर, की हे घनसंख्या कुणाच्या असतील हे समजून घ्या. एकक स्थानी 5 आहे, 8 आहे, 8 आहे, 8 आहे. तर याचं जर आपल्याला घन काढायचं असेल तर कुठलंही एक उदाहरण घेऊया आपण. इथलं समजा उदाहरण घेतलं आपण, समजा हे, तर शेवटच्या 3 संख्येवर एक रेष ओढा, राहिलेल्या संख्येवर एक रेष ओढा. एकक 8 आहे म्हणजे हे 2, आणि 8 पेक्षा लहान घनसंख्या, 11 पेक्षा लहान संख्या 8 आहे, याचं घनमूळ जर काढलं आपण तर ती येतं 2. म्हणजे यापैकी ज्या पण संख्या असतील एकतर त्या 22चा घन असेल किंवा एकक स्थानी 5 आहे म्हणून या ठिकाणी हे 25चा घन असेल. तर तुम्हाला एवढ्या 2 ट्रायल घ्यावे लागतील. म्हणजे यापैकी जे पर्याय आहेत, 8 असल्यामुळं 22चा तरी घन असेल, कारण हे तिन्ही पर्याय एकक स्थानी 8 आहे, म्हणजे 22चा घन असेल, किंवा एकक स्थानी 5 असेल तर 25चा घन असेल. तर या 2 संख्यांचा गुणाकार करून तुम्हाला घन चेक करावे लागतील. तर या ठिकाणी जर तुम्ही 22 गुणिले 22 गुणिले 22 हे जर सोडवलं तर तुम्हाला 10,648 इतका गुणाकार येईल. म्हणजे ही घन संख्या आहे, हे कन्फर्म होईल, लक्षात घ्या, कन्फर्म 100%. हा आहे 22चा घन. पण हे 22चाच का शोधायचा हे तुमच्या लक्षात आलं का? आणि हे जर कळालं नसेल तर आपल्या चॅनलवर घनमूळ काढा असं एक व्हिडिओ आहे, सेकंदात घनमूळ. आणखी एक तुम्हाला जर समजा आपल्या चॅनलवरचा कोणताही व्हिडिओ पाहायचा असेल तर कसा सर्च करायचा ते सांगतो. जीनियस मॅथ, चॅनलचं नाव जीनियस मॅथ, आणि पुढे चौरसाचे क्षेत्रफळ असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ सर्च करा. जीनियस मॅथ त्रिकोणाचे क्षेत्रफळ सर्च करा. जीनियस मॅथ समभुज त्रिकोण सर्च करा. जीनियस मॅथ सेकंदात घनमूळ काढा सर्च करा. तुम्हाला सर्व व्हिडिओ, म्हणजे आपल्या चॅनलवर 1200 पेक्षा जास्त व्हिडिओ आहेत उपलब्ध सध्या, 1200 पेक्षा जास्त. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा अतिशय दर्जेदार असा प्रश्न आहे. दर्जेदार का म्हणतोय तर हा प्रश्न सोडवणं ज्यांना 10-10 वर्ष गणित शिकवलं जातं त्यांना सुद्धा लवकर जमत नाही. त्यामुळे जर यासारखा प्रश्न परीक्षेत आला तर तुम्हाला सोडवता येणं गरजेचं आहे. तर पहा प्रश्न काय आहे, पी आणि पी चा घातांक वजा 1 यांचे मध्यमान 7/5 आहे. जर पी चा घातांक 1, पी चा वर्ग, पी चा वजा 1 आणि पी चा वजा 2 यांचे मध्यमान किती? तर पहा, मध्यमान याचा अर्थ काय होतो, तर मध्यमान म्हणजे सरासरी. तर या ठिकाणी पी व पी चा घातांक वजा 1 यांची सरासरी किती आहे, तर ती आहे 7/5. आता ह्याला जर आपण व्यवस्थित मांडणी केली तर हे आहे पी आणि हे वजा 1, याचा अर्थ 1/p. या दोन्हीची सरासरी एवढी आहे. म्हणजे सरासरी म्हणजे काय, दोन्हीची बेरीज भागिले जर 2 केलं तर आपल्याला 7/5 मिळतो. आता हे जर 2 इकडे गुणाकारामध्ये घेतलं तर आपण असं लिहू शकतो, p अधिक 1/p बरोबर 14/5. p अधिक 1/p बरोबर 14/5. आणि हे आल्यानंतर आता आपल्याला पुढे काय करायचंय, तर आपल्याला आणखी 2 पद शोधायचे आहेत, वजा p चा वर्ग आणि वजा p चा वजा 2. आता या किमती शोधण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर p अधिक 1/p कंसाचा वर्ग बरोबर
म्हणजे याचा विस्तार करावा लागेल आणि याचा विस्तार काय असतो मग पीचा वर्ग अधिक 2 गुणिले हे पी गुणिले 1/p. आता ज्यांना सराव आहे त्यांनी डायरेक्ट सूत्र लिहू शकतात. अधिक 1/p कंसाचा वर्ग म्हणजे हे येईल पी वर्ग, हे पी कटेल, अधिक 2 अधिक 1/p वर्ग आणि p अधिक 1/p आपल्याला माहिती आहे 14/5 कंसाचा वर्ग. तर हा येईल 196/25 बरोबर p वर्ग अधिक 1/p वर्ग आणि हे प्लस 2. आता हे प्लस 2 इकडे मायनस करा म्हणजे 196/25 वजा 2 बरोबर p वर्ग अधिक 1/p वर्ग. तर 25 दोन्ही 50 म्हणजे 196 वजा 50 छेदामध्ये 25 बरोबर p वर्ग अधिक 1/p वर्ग. आता बऱ्याच जणांच्या डोक्यावरून जात असेल, मी समजू शकतो, कारण ही संकल्पना समजण्यासाठी हे सूत्र माहिती असणं गरजेचं आहे आणि अनेक असे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना हे तोंडपाठ सुद्धा असू शकतं. तर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर ही वजाबाकी जर केली 6 मधून 0 गेले 6, 9 मधून 5 गेले 4 म्हणजे 146/25. तर या ठिकाणी 146/25 उत्तर आलेलं आहे आणि ही किंमत आहे कोणाची तर p वर्ग अधिक 1/p वर्गची. आता आपल्याला या चारीची सरासरी काढायची आहे. तर चारीची सरासरी कशी काढायची पहा. तर आपल्याला माहिती आहे p अधिक 1/p अधिक आता हे म्हणजेच p वर्ग अधिक 1/p वर्ग. तर या चारीची बेरीज करावी लागेल आणि या दोन्हीची किंमत आहे 14/5 आणि या दोन्हीची बेरीज आहे अधिक 146/5. छेद समान करण्यासाठी याला 5 न गुणा म्हणजे हे 25 आहे 146/25 70/25 अधिक 146/25 70 आणि 146 ची बेरीज करूयात आपण. ही बेरीज येईल 216/25. आता सर्वात महत्त्वाचं सरासरी काढताना आपण या सर्व बेरजेला 4 ने भागतो. मग याला पण तुम्हाला 4 न भागावं लागेल आणि याला 4 न भागल्यानंतर 216 ला तुम्ही 4 न भागा, उत्तर येईल 54 आणि छेदामधलं 25 तसंच राहील. आता बऱ्याच जणांना वाटेल की आपण सरासरी काढली कुणाची p 1/p p चा वर्ग अधिक 1/p वर्ग. तर हे म्हणजेच काय आहे p 1/p म्हणजे p चा वजा 1 p चा वर्ग आणि 1/p चा वर्ग म्हणजे p चा वजा 2 आणि यांची आपल्याला मध्यमान काढायचं होतं. पहा प्रश्नामध्ये तुम्हाला लक्षात येईल p चा 1 p चा वर्ग p चा वजा 1 p चा वजा 2. तर या ठिकाणी p चा वजा 1 p चा वर्ग आणि p चा वजा 2. उत्तर असेल 54/25 म्हणजेच p चा वर्ग म्हणजे p चा 1 p चा वर्ग p चा वजा 1 आणि p चा वजा 2 या सर्वांची सरासरी येणार आहे 54/25. पर्यायामध्ये पाहिलं तर पर्याय क्रमांक 1. तर आता हे गणित जर परीक्षेमध्ये पुन्हा आलं तर या ठिकाणी बऱ्याच स्टेप तुम्ही डायरेक्ट करू शकतात. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सराव जर असेल तर डायरेक्टली तुम्हाला हे गणित सोडवता येईल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. एका हौदाची लांबी 4 मीटर, रुंदी 3 मीटर, उंची 1 मीटर आहे. हौद पाण्याने काठोकाठ भरला आहे. 16 लिटर क्षमतेच्या बादलीने तो रिकामा केल्यास किती बादल्या पाणी काढावं लागेल. तर सर्वात महत्त्वाचं हौदाची क्षमता किती आहे हे आपल्याला समजलं पाहिजे आणि हौदाची क्षमता जर काढायचं असेल तर L गुणिले B गुणिले H. तर L आहे 4 मीटर, B आहे 3 मीटर, H आहे 1 मीटर. उत्तर येतं 12 मीटर क्यूब. आता लक्षात ठेवा 1 मीटर क्यूब म्हणजे किती तर 1000 लिटर आणि म्हणून 12 मीटर क्यूब म्हणजे किती तर 12,000 लिटर त्या हौदामध्ये पाणी आहे. आणि आता आपल्याला 16 लिटरच्या बादलीनं म्हणजे 16 लिटरनं काढायचं आहे म्हणजे 16 न भागूयात. तर 16 न जर भाग दिला 16 1 16 16 पंचे 80 16 सत्क 96 16 सत्त 12 दर्श म्हणजे या ठिकाणी 7 उरले 8 या ठिकाणी होईल 80 16 पंचे 80 आणि हे 0 म्हणजे 750 बादल्या पाणी होईल ते. पर्याय क्रमांक 3. यानंतर नेक्स्ट
नेक्स्ट आहे एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांच्यातील फरक 144 रुपये आहे, व्याजाचा दर 15% असेल तर मुद्दल किती? तर पहा यासाठी एक सूत्र आहे, ट्रिक आहे, मुद्दल बरोबर फरक गुणिले 100 गुणिले 100 आणि छेदामध्ये दर गुणिले दर. तर फरक किती आहे आपला 144 गुणिले 100 गुणिले 100 आणि छेदामध्ये दर आहे 15 गुणिले 15. 5 न भागूयात, 5 त्रिक 15, 5 दुनी 10 शून्याला 0, 5 त्रिक 15, 5 दुनी 10 शून्याला 0, 3 एक 3, 3 चौक 12, 2 उरले 3 8 24, 3 एक 3, 3 एक 3, 1 उरलं 3 संग 18, म्हणजे या ठिकाणी गुणाकारात शिल्लक राहील 16 गुणिले 20 गुणिले 20, 16 दुनी 32, 32 दोन्ही 64 आणि हे 2 शून्य जशाला तशी, म्हणजे उत्तर येईल 6400. मुद्दल असेल 6400, पर्याय क्रमांक 4. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, एका चौकोनाच्या क्रमागत 4 कोनाच्या मापाचे गुणोत्तर 3 12 6 15 आहे, तर तो कोणत्या प्रकारचा चौकोन आहे? तर जास्त डोक्याला ताण न घेता लक्षात घ्या, जे गुणोत्तर दिले 3 12 6 15, तर या गुणोत्तराचा निरीक्षण करा. निरीक्षण केल्यानंतर पहिल्यांदा तर हे पहिलं आणि तिसरं सारखं आहे का, समान आहे का? नाही. 12 आणि 15 समान नाही, ही पहिली कंडिशन लक्षात घेत चला, कारण समान असेल तर पुन्हा वेगळा पर्याय जातो आपल्याकडे. त्यानंतर या दोन्हीची बेरीज किती येते? 9 आणि 3 आणि 6 9 येते, 12 आणि 15 27 येते. ही बेरीज तरी समान आहे का पहिल्या तिसऱ्या आणि दुसऱ्या चौथ्याची? नाही. जर या प्रकारची जर कंडिशन असेल तर हा असतो समलंब चौकोन, म्हणजे चारही कोन वेगवेगळे असणे, समोरासमोरचे समान पण नाहीत आणि समोरासमोरची बेरीज पण सारखी नाही, तर हा समलंब चौकोनाचा प्रकार आहे, पर्याय क्रमांक 2. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे, दिलेला आलेख हा 8 महिन्यातील एका कंपनीच्या कपड्याचे उत्पादन दर्शवतो, तर खालील प्रश्नाची उत्तरे द्या. 8 महिन्याच्या कालावधीत किती महिन्याचे उत्पन्न हे सरासरीपेक्षा जास्त आहे? आलेखाचा विचार करा आणि किती महिन्याचं उत्पन्न सरासरीपेक्षा जास्त आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे आलेख इतका सुंदर दिलाय, सगळे चढत्या क्रमाने आहेत मॅक्झिमम, हा जास्त आहे, हा जास्त आहे, हा जास्त आहे, हा जास्त आहे, हा कमी आहे, कमी आहे. टोटल जर पाहिलं 1 2 3 4 5 6 7 8, तर हा प्रश्न न सोडवता कसा सुटतो पहा. जर ह्या 8 ची सरासरी काढली तर हा जो सगळ्यात म्हणजे 4 नंबरचा आहे आणि 5 नंबरचा आहे याच्यामध्ये कुठेतरी त्यांची सरासरी असणार आहे, लक्षात घ्या. शक्यतो मॅक्झिमम, कारण हे सगळे चढत्या क्रमाने त्यांनी खूप मोठा डिफरन्स नाही, अगदी थोड्या थोड्या डिफरन्स असल्यामुळेच. आणि जास्त जर डिफरन्स असेल, समजा हा खूपच छोटा आहे, हा खूपच छोटा आहे आणि खूपच उंच आहे, त्यावेळेस मात्र तुम्हाला या सर्व 8 संख्यांची बेरीज करून भागाकार करावा लागेल. परंतु हा फरक समान असल्यामुळं, पुन्हा वाक्य लक्षात ठेवा, फरक समान असल्यामुळे सेंटर जर काढला तर सरासरी या ठिकाणी येते. तर याच्यापेक्षा 1 2 3 4 हे जास्त आहेत, 1 2 3 4 हे कमी आहेत. आणि किती महिने जास्त आहेत? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 2, 4 महिन्याचं सरासरीपेक्षा जास्त उत्पादन आहे. म्हणजे परीक्षेत जेव्हा प्रश्न विचारला जातो ना, प्रत्येक प्रश्नामध्ये काहीतरी ट्रिक असते ज्याचा उपयोग करून आपल्याला सेकंदामध्ये प्रश्न सोडवता येतात. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, तर या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन अतिशय सोपा आणि हा ट्रिकी क्वेश्चन आहे. ट्रिकी म्हणजे काय ते आधी समजून घेऊयात. तर पहा प्रश्न काय आहे, 1 अधिक x चा घातांक 1/3, 1 अधिक x चा घातांक 1/6, 1 अधिक x चा घातांक 1/12, 1 अधिक x चा घातांक 1/24 आणि 1 अधिक या ठिकाणी वजा आहे 1 वजा x चा घातांक 1/24. हा सरावासाठी प्रश्न आहे. परीक्षेमध्ये हाच प्रश्न 1/2, 1/4, 1/8, 1/16, 1/16 या पद्धतीने विचारला होता. फक्त आपण या ठिकाणी
2 4 8 6 16च्या ऐवजी 3 6 12 24 असं घेतलंय, एवढाच फरक केलाय, फक्त थीम लक्षात घ्या. तर या ठिकाणी पहा, या दोन्हीचा जर विचार केलात तर हे तुम्हाला या पद्धतीने मिळतं a अधिक b आणि a वजा b, a b a b 1/24 1/24 a अधिक b a वजा b. तर याला आपण कसं लिहितो, तर a चा वर्ग वजा b चा वर्ग, हे आपल्याला माहिती आहे. मग या ठिकाणी पहिल्या टर्म आपण असंच लिहूया तिन्ही, 1 अधिक x चा 1/3, 1 अधिक x चा 1/6, 1 अधिक x चा 1/12. आता या दोन्हीचं लिहित असताना a वर्ग वजा b वर्ग म्हणजे पहिल्याचा वर्ग एकच वजा, आता दुसऱ्याचा वर्ग करायचा आहे म्हणजे काय होणार पहा, x चा घातांक 1/24 याचा वर्ग आणि याचा वर्ग केल्यानंतर 1/24 म्हणजे 2/24 होतं, x/2/24 म्हणजेच x चा घातांक 1/12. तर हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि या ठिकाणी येईल मग x चा घातांक 1/12 याचा वर्ग केल्यामुळं. पुन्हा आता हे दोन पुन्हा यासारखे वाटतात, a अधिक b a वजा b, 1 अधिक x चा घातांक 1/12 a वजा x चा घातांक 1/12. म्हणजे पुन्हा पहिले पद तसंच लिहूया आपण, 1/3 1 अधिक x चा 1/6. आता या ठिकाणी पहिल्या पदाचा वर्ग 1, दुसऱ्या पदाचा वर्ग करा वजा x चा घातांक 1/6. पुन्हा हे दोन पद याच रूपामध्ये येतात, म्हणजे या ठिकाणी 1 अधिक x चा घातांक 1/3 आणि या ठिकाणी येईल पहिल्या पदाचा वर्ग 1 वजा दुसऱ्या पदाचा वर्ग केला तर x चा घातांक 1/3. पुन्हा हे दोन पद याच स्वरूपामध्ये येतात, यामध्ये पुन्हा पहिल्याचा वर्ग 1 आणि या ठिकाणी आता दुसऱ्याचा वर्ग करत असताना मात्र याचं निम्म लिहिण्यापेक्षा आपण असं लिहू शकतो, x चा घातांक 1/3 आणि याचा वर्ग म्हणजे अशा पद्धतीनं. तर हे उत्तर येईल 1 वजा x चा घातांक 2/3. आणि जर परीक्षेमध्ये 2 4 8 16 असेल तर या ठिकाणी फक्त x चा घातांक 1 येतो, म्हणजे x वजा 1 येते, एवढं लक्षात ठेवा. परंतु या ठिकाणी 3 6 12 असल्यामुळे उत्तर येतं पर्याय क्रमांक 2, 1 वजा x चा 2/3, पर्याय 2. तर थीम समजून घ्या, सेकंदामध्ये तुम्ही प्रश्न सोडवू शकता. यानंतर पुढचा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीमध्ये माप कोन RST किती आहे. तर या ठिकाणी माप कोन RST म्हणजे हा कोन. तर सर्वात महत्त्वाचं हा आहे चक्रीय चौकोन. बऱ्याच जणाला माहिती नसेल, दिस इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल which 4 vertex on the circle P, Q, R, S and T. Here 108 and cyclic quadrilateral किंवा चक्रीय चौकोनामध्ये, चक्रीय चौकोन कुणाला म्हणायचं चक्रीय चौकोन, तर ज्या चौकोनाचे चारही शिरोबिंदू एकाच वर्तुळावर असतात त्याला चक्रीय चौकोन असं म्हणतात. हे आहे बेसिक. आणि जर असं असेल तर समोरासमोरचे कोन हे पूरक असतात, म्हणजे या आणि या कोनाची बेरीज 180 अंश असते, म्हणून हा जो कोन आहे तो आहे 72 अंश. आणि हा 72 असेल तर हा त्याचा रेषीय जोडीतील कोन आहे, म्हणजे हा आहे 108 अंश. पहा, आतापर्यंतच्या 30 प्रश्नामध्ये मी तुम्हाला पूरक कोन आणि रेषीय जोडीतील कोन यावरचे 3 ते 4 प्रश्न सोडवून दिलेत. लक्षात घ्या, म्हणजे हे प्रश्न परीक्षेला आलेले आहेत, यासारखी प्रश्न आलेले आहेत आणि यासारखीच प्रश्न परीक्षेला येणार, हे लक्षातच ठेवायचे आपणास. आणि यासाठी बेसिक पक्क करायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 108 अंश, RST 108 अंश, पर्याय क्रमांक 3. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे, एका वर्तुळाकार बागेस तारेचे 5 पदरी कुंपण घालायचे असून तारेचा खर्च प्रति मीटर 10 रुपये असून त्यात एकूण 50 खांब रोवणार आहेत. प्रति खांबाला खर्च आहे 50 रुपये. बागेची त्रिज्या आहे 49 मीटर असल्यास एकूण खर्च किती. तर या ठिकाणी 2 खर्च अपेक्षित आहेत. एक म्हणजे खांबाचा खर्च, खांब, आणि दुसरा आहे जे कुंपण घालायचे त्या कुंपणाचा खर्च. तर खांबाचा खर्च कसा येतो, तर 50 खांब आहेत आणि 50 रुपये एका खांबाला, अधिक आता कुंपणाचा खर्च काढत असताना त्याचा परीघ काढावा लागेल, म्हणजे 2πr गुणिले 5 पदर आहेत म्हणजे 5 न गुणावं लागेल आणि 10 रुपये प्रति मीटर आहे म्हणून 10 न गुणावं लागेल.
तर हे कॅल्क्युलेशन जर आपण सोडवलं तर पहा 5 5 25 2500 रुपये हे झाले. त्यानंतर 2 गुणिले पाय म्हणजे 22/7, आर म्हणजे 49, 5 गुणिले 10, तर 7 1 7, 7 5 35. तर या ठिकाणी आता आपण 2500 प्लस 22 2 44 अधिक 5 5 25 आणि हे 10 225. तर या ठिकाणी आता हा जर गुणाकार केला आपण हे 2500 प्लस या सर्वांचा जर गुणाकार केला तर तो येतो 15400. सॉरी, या ठिकाणी 7 1 7 7 7 7 49 आहे आणि 7 5 35 350 आहे. 7 1 7 7 5 35 7 गुणिले, तर या ठिकाणी यांची जर बेरीज केली तर ही बेरीज येते 17900 रुपये. म्हणजे एकूण कुंपणाचा खर्च असेल 17900 रुपये. पर्याय क्रमांक 4. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा प्रश्न अतिशय सहज सोप्या पद्धतीने सोडवण्यासारखा हा प्रश्न आहे. पाहूया नेमकं या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे. प्रश्नामध्ये आपल्याला हे सांगितले की a कंसात a अधिक b बरोबर 2905, तर b कंसामध्ये a अधिक b बरोबर 3984 आणि विचारले आपणास b वजा a बरोबर किती. तर मला तर असं म्हणायचं की तुम्ही व्हिडिओ थांबवून हा प्रश्न सोडवा. 10 मिनिट विचार करा, 2 मिनिट विचार करा, 5 मिनिट विचार करा आणि प्रयत्न करा तुम्हाला कोणती मेथड सापडते का. कारण या ठिकाणी एक मेथड आपण समजून घेणार आहोत. तर अतिशय सोप्या पद्धतीनं जास्त अवघडात न पडता डायरेक्ट या दोन्हीचा मी गुणाकार करणार आहे आणि या दोन्हीचा गुणाकार करणार आहे. आता वरचा जर गुणाकार केला तर येतो a वर्ग अधिक ab बरोबर 2905 आणि खालचा जर गुणाकार केला तर ab अधिक b वर्ग बरोबर 3984. तर आता या ठिकाणी आपण या दोन्हीची बेरीज करूयात. बेरीज येते a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग बरोबर, या दोन्हीची जर बेरीज केली तर ही बेरीज येईल 6889 आणि हा जो विस्तार दिसतोय हा आहे a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर 6889. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढून घ्या. वर्गमूळ काढल्यानंतर तुम्हाला मिळेल a अधिक b बरोबर 83. आता हे सेकंदामध्ये कसं वर्गमूळ काढायचं याचा सुद्धा व्हिडिओ चॅनलवर उपलब्ध आहे, तो समजून घ्या. तर a अधिक b ची किंमत जर 83 आली असेल तर ती ही किंमत या ठिकाणी ठेवूयात आपण. a कंसात a अधिक b बरोबर 2905 म्हणजे a गुणिले 83 बरोबर 2905 आणि म्हणून a बरोबर 2905 भागिले 83. हा भागाकार जर तुम्ही पुन्हा केलात तर तुम्हाला a बरोबर मिळेल 35. तर हा भागाकार करा तर a बरोबर 35 मिळेल आणि a बरोबर जर 35 मिळाला तर पुन्हा आपल्याला माहिती आहे की a अधिक b बरोबर किती आहे 83. 35 अधिक b बरोबर 83. b बरोबर 83 मायनस 35 करा तर हे येईल 48 म्हणजे b 48 येईल आणि आपल्याला विचारले b वजा a ची किंमत म्हणजेच 48 वजा 35 आणि 48 वजा 35 उत्तर येईल 13. तर एकदा हे तुम्हाला मिळालं ना तुम्ही अगदी सहज सेकंदामध्ये हे प्रश्न सोडवू शकतात आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे b वजा a बरोबर 13. पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया आपण आजचा शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न. एका वर्तुळाच्या दोन समांतर जीवाची लांबी 8 सेमी व 6 सेमी आहे. त्या दोन जीवातील लंबांतर 1 सेमी आहे. तर लहान जीवेचे वर्तुळ मध्यभागापासूनचे अंतर किती आहे. तर पाहूयात स्पष्टीकरण. तर सुरुवातीला आपल्याला प्रश्न समजून घेणे गरजेचे आहे. तर आपण वर्तुळ काढूयात. एक वर्तुळ काढल्यानंतर आपल्या लक्षात येईल. तर या ठिकाणी आपण एक वर्तुळ काढूयात आणि वर्तुळ काढल्यानंतर प्रश्नाचं स्वरूप लक्षात घेऊयात. तर हे वर्तुळ आणि या वर्तुळामध्ये जर हा केंद्रबिंदू घेतला
तर आता या ठिकाणी दोन जीवा आहेत. या ठिकाणी आकृती ड्रॉ करतो मी. ही एक जीवा असेल आणि ही दुसरी जीवा असेल. तर ही जी मोठी जीवा आहे याची लांबी आपण 8 सेमी समजूयात आणि जी छोटी आहे त्याची 6. तर केंद्रातून जर आपण लंब टाकला असा हा लंब, तर या जीवेला दुभागतो आणि या ठिकाणी हे होईल 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर आणि 3 सेंटीमीटर 3 सेंटीमीटर. आता ह्या दोन्ही मधलं अंतर किती आहे? 1 सेंटीमीटर. लक्षात घ्या, दोन जीवातील अंतर आपल्याला 1 सेंटीमीटर दिलेलं आहे. तर आपल्याला आता लहान जीवेचे वर्तुळ मध्यभागापासून म्हणजे आता इथून आपल्याला हे अंतर शोधायचं इथपर्यंतचं. आता ज्यांना पायथागोरसची त्रिकुट पाठ आहेत, लक्षात घ्या, पायथागोरसची त्रिकुट ज्यांना पाठ आहेत त्यांना हे सगळं तोंडपाठ असतं. कारण आपल्याला माहिती आहे 3 4 5 हे पायथागोरसचं त्रिकुट आहे. म्हणजे या ठिकाणी जर ही बाजू 4 असेल तर या ठिकाणी हा जो कर्ण असेल हा 5 आणि या ठिकाणी समजा ओ पी क्यू नाव दिलं तर या ठिकाणी OPचं अंतर असणार आहे 3. आणि आता या त्रिकोणाचा जर विचार केला तर ही बाजू आहे 3, याला आपण ए नाव देऊयात. तर या आकृतीमध्ये OA बरोबर जर 5 असेल आणि या ठिकाणी Q आहेच ऑलरेडी नाव आणि AQ बरोबर जर 3 असेल तर OQ हे 4 सेंटीमीटर असेल. म्हणजेच ही जी लहान जीवा आहे वर्तुळ केंद्रापासून 4 सेंटीमीटर इतक्या अंतरावर आहे. जर तुम्हाला मोठी जीवा विचारली तर मोठी आहे 3 सेंटीमीटर अंतरावर केंद्रबिंदूपासून. लक्षात घ्या, केंद्रबिंदू O. म्हणजे किती ट्रिकी क्वेश्चन असतात. तुम्हाला ही जर आकृती ड्रॉ करता आली तर सेकंदामध्ये तुम्ही यांची उत्तरं शोधू शकतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. तर या पद्धतीनं सर्व प्रश्न पाहिलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. कारण खरंच तुम्हाला गणित शिकण्याची लालसा आहे किंवा गणिताची तुम्हाला खूपच गोडी आहे. विद्यार्थी मित्रांनो, यासारख्या बेसिक कॉन्सेप्ट आणि ट्रिक जर शिकायची असतील तर तुम्ही आजच व्हॉट्सअप क्लास किंवा व्हिडिओ क्लास पण जॉईन करू शकता. जर तुम्हाला व्हॉट्सअप किंवा व्हिडिओ क्लास लावायचा असेल, व्हॉट्सअप किंवा व्हिडिओ क्लास, तर संपर्क करा 8856 046 142 या नंबरवर. भेटूया लवकरच पुढील नवीन केस प्रश्नासह. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.